विचार पुष्प या कार्यक्रमात आज ऐकूया भक्तीच्या वाटेवर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या संतांचं गुणगान करणारा कार्यक्रम संतांची गावी प्रेमाचा सुकाळ. संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ. लेखन आणि निरूपण स्नेहा शिंदखेडे यांचं. प्रेमाचा सुकाळ. लगोरी, लपाछपी, तळ्यात मळ्यात, टिक्कर बिल्ला यासारखे लहान मुलांचे खेळ काळाच्या ओघात जसे हरवून गेले, तशा लहान मुलांना चुकांबद्दल होणाऱ्या लहान मोठ्या शिक्षाही काळाच्या पोटामध्ये गुप्त झाल्या. कान धरून कोपऱ्यात उभी राहणारी आज्ञाधारक मुलं एका पिढीने बघितली आहेत. गृहपाठ केला नाही की कान धरून उठाबशा काढणं किंवा कान पकडून बेंचवर उभं राहणं ही सर्वसामान्य शिक्षा शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांना करत असत. काही अपराध झाला तर क्षमेसाठी कानाला हात लावण्याची पद्धत आजही रूढ आहे. कानपिळी ही देखील एक शिक्षा पूर्वी प्रचलित होती. मोठ्या माणसांचे परंपरेचे बोल कानावर न घेता कानाबाहेर ठेवले की हमखास शिक्षा होत असे. सृष्टीमधल्या प्रत्येक जीवाला कान हे इंद्रिय परमेश्वरांनी बहाल केलंय. फक्त आकार वेगळा वेगळा आहे. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं मस्तक हत्तीच आहे. हत्तीचे कान सुपासारखे असतात. पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले म्हणतात, सुपासारख्या कानांची शिकवण आहे की बोलणं सर्वांचं ऐका, पण त्यातलं सार ग्रहण करून बाकीचं तत्व नसलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या सोडून द्या. कुत्र्याच्या कानाची श्रवणशक्ती प्रचंड आहे. 150 फुटांवर जर मालकाच्या गाडीचा हॉर्न वाजला तर कुत्रा कान टवकारून शेपूट हलवत आनंद व्यक्त करतो. इतक्या दूरवरचं त्याला ऐकू येतं. सशाचे कान अतिसंवेदनशील असतात. एखाद्या व्यक्तीला सापाच्या कानाचा असं म्हणतात. वास्तविक सापाला कान हे काही दृश्य इंद्रिय नाही. आता संशोधनाद्वारे सिद्ध झालंय की सापाच्या सर्वांगाला ध्वनी कंपनं जाणवतात. सापाचा संपूर्ण देह म्हणजे एक कानच आहे. सर्वांगाचे कान करून ऐकावे हा गुण सापाकडून घ्यावा. संत तुकाराम महाराज हे कानाला विनवणी करतात. तुम्ही आई का रे कान माझ्या विठोबाचे गुण. कान या इंद्रियाला उपदेश करताना महाराज म्हणतात, जीवाचे कान करून जर तुम्ही विठोबाचे गुण ऐकाल तर शब्दांशिवाय निसर्गात असलेलं मधुर अमृतमय संगीत तुम्ही ऐकू शकाल. श्रवण भक्ती ही नवविधा भक्तीमधली पहिली पायरी आहे आणि तिचं साधन कान हे इंद्रिय आहे. डोळे जसे बंद करता येतात तसे कान बंद करण्याची सोय परमेश्वरांनी काही केली नाही. कानावर हात मात्र ठेवता येतात किंवा कानात बोटही घालता येतात. कान हलवताही येत नाहीत. स्थूल देहातील कानाची कोणतीही हालचाल करता येत नसली तरी माणसाचा सूक्ष्म देह हा कानांवर नियंत्रण ठेवू शकतो. श्रवण हे जर अनन्य शरण भक्तीमध्ये परावर्तित झालं तर कान हे इंद्रिय महाद्वार होऊ शकतं. महाद्वार कुठे असतं हो? देऊळ, राऊळ, राजवाडे, राजपत्रित अधिकारी, संस्थाने इथे असतात महाद्वार. तिथे सहज प्रवेश मिळतो का? नाही मिळत. त्यासाठी आपल्याला ओळखपत्र लागतं. मात्र अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी महाद्वार आपणहून उघडतात. कानावर जर मनाचे पहारेकरी नियुक्त केले तर चुगल्या चहाड्या, निंदा नालस्ती, वायफळ गप्पा यांना कानात शिरकाव करताच येणार नाही. त्यांना या पहारेकरांचं भय वाटेल. प्रवचन, कथा, कीर्तन, नामस्मरण हे थेट आत जाऊ शकतील. संत एकनाथ महाराज म्हणतात, श्रवणासी श्रवणभूषण. कवच कुंडल हे काही कानाचं भूषण नाही, तर श्रवण यालाच महत्व आहे. मांजर जशी आपल्या भक्ष्यावर, दुधाच्या भांड्यावर ते कधी मिळेल म्हणून टपून बसलेली असते, तसं साधकांनी मन समृद्ध आणि उन्नत होईल अशा श्रवणासाठी उत्साही आणि तत्पर हे असलंच पाहिजे. श्री ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायातील पहिलीच ओवी अशी आहे, तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. तुम्ही एकदा माझ्याकडे कान लावा, तुम्हाला सगळी सुख प्राप्त होतील. जेव्हा भगवंतांनी ज्ञानाचा महिमा वर्णन केला तेव्हा अर्जुनाची स्थिती कशी झाली? माऊली म्हणतात, तव तया जाले आन सर्वांगी निघाले कान, सपाई अवधान आतला पा. अर्जुनाच्या सर्वांगाला कान फुटले. फार काय सांगायचं, तो अवधानाची मूर्तीच बनला. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर र न शुक्ल यांनी असं म्हटलंय की माऊलींच्या समाधीजवळ असणारी आळंदीचे वृक्ष हे बोलतात,
वृक्षांचं हे बोलणं ज्यांच्या कानाची अंतरशक्ती जागृत झालेली असते ना त्यांनाच ऐकू येतात. माऊलींजवळ असणारे अजान वृक्ष आणि पिंपळ वृक्ष हे ठराविक वेळी ठराविक लोकांशी ठराविक काळी आजही बोलतात. कानगोष्टी नावाचा एक खेळ आहे. वर्तुळात बसलेल्या एकाने दुसऱ्यांच्या कानात एक गोष्ट सांगायची, ती पुढे कानाकानातून पसरत जाते आणि शेवटचा जेव्हा ती गोष्ट सांगतो तेव्हा पहिल्याने सांगितल्या गोष्टीचा मागमूसही त्या गोष्टीत नसतो. माणसाच्या आयुष्यात सुद्धा खूपदा असं घडतं, त्यामुळे जीवनाची घडीच विस्कटते. माणसाचे कान हे सापाचं बिळ असू नये, अन्यथा कुणी गरळोकावं आणि सारं आयुष्यच आपलं विषारी होऊन जावं. भिंतीलाही कान असतात असं म्हणतात. घरामधल्या भिंती वाणीच्या माध्यमातून सकारात्मक नकारात्मक ऊर्जा ग्रहण करत असतात. ज्या घरात अग्निहोत्र, स्तोत्र पठण, मंत्र जागर असतो तिथे काही काळ मनुष्य स्थिरावतो. संतांच्या घरात, साधन कक्षात, गुहेत मंत्रांची स्पंदनं भरलेली असतात. उच्च अवस्थेला पोचलेल्या साधकांच्या कानांची क्षमता त्या मंत्रांची स्पंदनं खेचून घेतात. आमच्या कानांवर नेहमी मंगलध्वनी पडावेत अशी आपण त्या ईश्वराचरणी प्रार्थना करूया. विचार